शस्त्रसंधीनंतरही इस्रायलचे लेबनॉनवरचे हल्ले सुरूच. लेबनॉनमधील टायर शहरातील लिटानी या नदीवरील पुलावर बॉम्ब हल्ला. हल्ल्यामुळे लेबनॉनमध्ये जीवित आणि मालमत्तेचं मोठं नुकसान. इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यात 254 जणांचा मृत्यू तर 1165 जण जखमी. युद्धविराम जाहीर झाल्यानंतरही इस्रायलचे काल दिवसभर लेबनॉनवर जोरदार बॉम्ब हल्ले. इस्रायलच्या लेबनॉनवरील बॉम्ब हल्ल्याचा व्हिडिओ समोर. इस्रायलकडून बेरूतवर मोठा बॉम्ब हल्ला. एका कॅफेच्या नुकसानीचा व्हिडिओ समोर. अमेरिका इराण शस्त्रसंधीचा पहिल्याच दिवशी बोजवारा. अमेरिका इस्रायलकडून शस्त्रसंधीच्या 3 अटींचा भंग. इस्रायल लेबनॉनवर हल्ले करतच असल्याबद्दल इराणचा संताप. 3 अटींच्या उल्लंघनाचा इराणचा आरोप. लेबनॉन हा युद्धविरामाचा भाग नव्हताच. लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याचं आश्वासन अमेरिकेनं दिलं नव्हतं आणि त्यामुळे चर्चेवेळी इराणनं गडबड केली तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांचा इशारा. पाकिस्तान विश्वासार्ह नाही. पाकच्या मध्यस्थीच्या भूमिकेबाबत इस्रायलच्या भारतातील राजदूतांचं वक्तव्य. आम्हाला हव्या असलेल्या परिणामासाठी अमेरिकेशी समन्वय महत्त्वाचा. भारतातील इस्रायलचे राजदूत रेऊवेन अझार यांचं विधान. कच्च्या तेलाचे भाव पुन्हा 4% वाढले. काल कच्च्या तेलाचे भाव हे $94.38 प्रति बॅरल होते. आज ते $96.90 वर पोहोचलेत. अमेरिकन क्रूड ऑइलही 4% वाढलंय. बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. बारामतीत काँग्रेस माघार घेणार का याकडे लक्ष. पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती सुनेत्रा पवार यांनी सरकारनं केलेली आहे. काँग्रेसनं अर्ज मागे न घेतल्यास ठाकरेंची शिवसेना कुणाला पाठिंबा देणार हे पाहणे महत्त्वाचं असेल. रोहित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांमध्ये चर्चा. मुंबईतल्या सर्वोदय आश्रमात दोघांची बंद दाराआड चर्चा. बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा होत असल्याची माहिती. पोटनिवडणुकीत अर्ज माघारीसाठी आजचा शेवटचा दिवस. पार्थ पवार आज दिल्लीतील संसद भवनात राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेणार. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार. बीडच्या मस्साजोग सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा देशमुख कुटुंबियांचा प्रयत्न. दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. मात्र गेल्या निवडणुकीत संतोष देशमुखांच्या विरोधात निवडणूक लढवलेले स्वरूपानंद देशमुखांसह आणखी 2 ते 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता. स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा सुरू. विभागाध्यक्ष, शाखाध्यक्षांच्या कामाचं मूल्यमापन सुरू. पक्षविस्तार, जनसंपर्क आणि आंदोलनातील सहभागाचा आढावा. ठाणे लोकसभा संपर्क प्रमुखपदी निवड झाल्यावर खासदार श्रीकांत शिंदे ॲक्शन मोडवर. पदाधिकारी, लोकप्रतिनिधींच्या मॅरेथॉन बैठकांचं आयोजन. संघटना वाढीसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी ताकद वाढवावी यासाठी विचार मंथन. पिंपरी चिंचवड पालिकेत 52 कोटींचा भ्रष्टाचार तर कॅफो प्रवीण जैन यांनी भ्रष्टाचार केल्याचा चेअरमन अभिषेक बारणे यांचा आरोप. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात अपहार करण्यात आल्याचे पुरावे बारणेंकडून सादर. कॅफोंवर गुन्हा दाखल होणार का याकडे लक्ष. मुंदो अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार. दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आज तिसऱ्या गुन्ह्याप्रकरणी कोर्टात हजर करणार. महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी खरातवर तिसरा गुन्हा दाखल. मुंदो खरातचा आणखी कारनामा उघड. अशोक खरात प्रकरणी 14वा गुन्हा सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल. मिरगाव येथील जमीन खरेदी करून शेतकऱ्यांची लूट केल्याप्रकरणी अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. नाशिकमधील नामांकित कंपनीत धर्मांतराचा धक्कादायक प्रकार. धर्मांतरातील पीडित तरुणाचे फोटो झाले उघड. कंपनीत महिला अत्याचार, विनयभंगासह धर्मांतराचाही प्रकार झाल्याची माहिती. तरुणाला विशिष्ट पोशाख घालून धार्मिक चालीरीतींसाठी दबाव टाकल्याची तक्रार. पुणे महापालिकेत महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ. सांस्कृतिक विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांना धक्काबुक्की. शिवीगाळ कविता पटेकर यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. फाईल महिन्याभरापासून अडकून ठेवल्याचा पटेकरांचा आशा राऊतांवर आरोप.